पितृपक्षामध्ये आपल्याला सेवा करायच्या आहेत. कोणती सेवा करायची ते सांगते. पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आपल्याला सेवा करायची आहे. सेवा कोणती करायची? भागवत ग्रंथ हा खूप मोठा आहे, म्हणून आपल्याला संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ हा वाचायचा आहे. ग्रंथाचं आपण पारायण करावं. गुरुचरित्राचं पण पारायण केलं तरीही चालतं. 1, 3, 5, 7 याप्रमाणे तुम्ही पारायण करू शकता. पारायण केल्यामुळे प्रखर पितृदोष सुद्धा कमी होतो. जर संक्षिप्त श्रीमद भागवत पारायण हे संकल्पयुक्त करणार असाल तर यासाठी नियम आहेत. मांसाहार वर्ज्य, परान्न वर्ज्य म्हणजेच दुसऱ्यांकडचं खायचं नाही. मासिक धर्म आला तर यूट्यूबवर तुम्ही लावून द्या आणि ऐका. ज्यांना वाचता येत नाही त्यांनी यूट्यूबवर हे लावून ऐकलं तरीही चालतं. संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ याचं पारायण करणं ही अतिशय प्रभावी सेवा आहे. त्यामुळे पितृपक्षा